वाघ पडलेकरांची वास्तुशांती पूजा। आपला राधा मॅडमने गणपती बाप्पाच्या रांगोळीचे दर्शन घेत एंट्री केली आणि मग आजीला हळदी कुंकू लावले। मग देवबाप्पाला नमस्कार केला आणि मग थोड्या वेळाने कंटाळा आल्यावर आजीकडून राधाने मस्तपैकी खाऊ घेतला आणि मग तो खाऊ खाता खाता राधा मॅडम पुन्हा निघाल्या रांगोळीचे दर्शन घेण्यासाठी। दर्शन घेण्याचा तर फक्त बहाणा, आम्हाला तर रांगोळीमधली फुले सगळीकडे पसरवायची होती। फुलांची रांगोळी विस्कटायला राधाला खूप मजा येत होती आणि राधाने तर चक्क दरवाजा बंद करून सुद्धा दरवाजाच्या मागे असलेली रांगोळी सुद्धा पुसून टाकली आणि मग नंतर पसरलेल्या फुलांमध्ये गोल गोल फेऱ्या मारल्या आणि पूजेला आऊ काका व्यवस्थित बसले आहेत का हे बघण्यासाठी पुन्हा आत गेली आणि आरती केली। पाहि समन्तात त्वं वाङ्मयस्त्वं चिन्मयः त्वमानन्दमयस्त्वं ब्रह्ममयः त्वं सच्चिदानन्दादि सर्वं जगदिदं त्वत्तिष्ठति सर्वं जगदिदं त्वयिमेष्यति सर्वं जगदिदं त्वयि प्रत्येति त्वं भूमिरापो नलो नीलो नभः त्वं चत्वारि वाक्पदानि त्वं गुणत्रयातीतः त्वं देहत्रयातीतः त्वं कालत्रयातीतः। आरती झाल्यानंतर सगळ्यांना पाणी वाटण्याचे काम राधा करत होते। पूजा झाल्यानंतर गाठ सोडवताना उखाणे घेण्याचा कार्यक्रम झाला। मंडळी जमले आहेत वाघ पडलेकरांच्या वास्तुशांतीच्या निमित्ताने आणि योगेश रावांचं नाव घेते। मी आले राधाला घेऊन दर्शन घ्यायला, राधा आली लक्ष्मीच्या रूपाने। हो दारी आहे तुळस, तुळशीला लावते दिवा, सुशील रावांसारखा जोडीदार जन्मजन्मी हवा। हो आता भाऊजी बोला, भाऊजी बोला। मग नंतर राधाला दर्शन घेण्याची घाई झाली होती, कारण राधाला माहिती होते दर्शन घेतल्यानंतर छान छान प्रसाद मिळणार आहे खायला आणि राधाला सुद्धा भटजी काकांनी दर्शन घेण्यापूर्वीच प्रसाद दिला खायला। मग राधाने फूल वाहून दर्शन घेतले आणि मग दर्शन घेतल्यावर सुद्धा प्रसाद तर हवाच, तोही हातात। हातात पाहिजे का? प्रसाद खाऊन झाल्यानंतर जेवणातला स्वीट आयटम खायला घेतला राधाने। मग राधा गेली आऊच्या ड्रॉअर मधून आऊचे हेअर बँड्स आणायला आणि ते हेअर बँड्स घेऊन राधा जेवणाच्या पंक्तीत बसली आजोबांच्या मांडीवर, आजोबांसोबत जेवायला। राधा आजी आजी भाजी दे। काय जेवणार आहे तू राधा? एकच भात, एकच भाजी, एकच भाजी। मग जेवण आटोपल्यानंतर आजोबांनी राधा आणि आईचे फोटोज काढले आणि मग राधाला आऊ आणि आजीकडून मिळाली एक छानशी भेटवस्तू, जी घेताना राधाने पुन्हा आजीला हळदी कुंकू लावले। मला दिलंय ना ती सुंदरशी भेटवस्तू म्हणजे हा फ्रॉक, जो घालून राधाने तयारी केली, ते पण आऊचीच पणी घेऊन केस विंचरले आणि आजोबांसोबत फोटो काढले। राधा 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 तुला फ्रॉक कोणी दिला ग? आऊ नमस्कार कुठे करायचं? देवबाबा कुठे आहे? तिकडे। नमस्कार। संध्याकाळची जेवणे सुरू असताना राधा मॅडम तिच्या बाबांसोबत डान्स करत होत्या।